नमस्कार. मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. थायरॉइड ही शरीरातील नखशिखांत सगळं मेटाबॉलिझम तुमची चयापचय क्रिया करणारी एक ग्लँड आहे. तिला ॲक्टिव्हेट करण्यासाठी मी एक अतिशय सिंपल एक्सरसाइज आज तुम्हाला सांगणार आहे. काही पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. एक पहिला तर आहे तो म्हणजे की सुजोग थेरपीमध्ये हातावर आणि पायावर असे वैशिष्ट्यपूर्ण पॉइंट्स असतात, की ज्याचं कनेक्शन हे त्या वेगवेगळ्या अवयवांशी असतं आणि तिचा त्या पॉइंट्सचा चिकित्सा म्हणून तुम्हाला उपयोग करता येतो. तर एक मी उत्सुकता म्हणून माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं बघायला सुरुवात केली. तेव्हा मला खरंच जाणवलं, की इथे जो एक पॉइंट असतो, आपल्या अंगठ्याच्या खाली एक उंचवटा असतो. त्या पॉइंटवर जेव्हा थायरॉइडचे पेशंट्स असतात ना, की ज्यांच्यामध्ये थायरॉइड ग्लँड काम नीट करत नाही, त्यांच्यामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे दाबतो, तेव्हा तिथे दुखतं किंवा त्या वेदना जास्त असतात. म्हणजे एक नुसतं दाबल्यामुळे होणारी एक किंचित वेदना किंवा ते एक फिलिंग, की हां, दाबलं आहे, ते वेगळं. परंतु तिथे दाबल्यानंतर ते सांगतात, की नाही मला दुखायला लागलंय तिथे दाबल्यानंतर. तर जेव्हा हा पॉइंट तुमचा दुखतो ना, हा अंगठा विशेषतः, तेव्हा तेव्हा अ, या अंगठ्याच्या खालचा उंचवटा विशेषतः, तेव्हा समजायचं तुमची थायरॉइड ग्लँड ही व्यवस्थित काम करत नाही. मग तिला सुधारवण्यासाठी काय करता येईल? खूप सोप्पं आहे. हा जो अंगठा आहे, त्याच्यानी या अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे, त्याच्यावर आपल्याच हाताने करण्याची ही एक्सरसाइज आहे. त्यानी फक्त दाबायचं आहे तुम्हाला. फक्त प्रेस करायचं, प्रेस एंड रिलीज, प्रेस एंड रिलीज, प्रेस एंड रिलीज एवढंच करायचं. किती वेळ करायचं? खरं तर तुम्ही हे कितीही वेळ करू शकतात. अगदी 2 मिनिट जरी केलं ना, तरीसुद्धा पुरेसं आहे. तुम्ही हे कुठपर्यंत करत राहायचं, जिथपर्यंत म्हणजे हे रोज, रोज, रोज करायचं आणि जेव्हा हे तुमचं दुखणं थांबेल, तेव्हा समजा की तुमच्या थायरॉइड ग्लँडची ॲक्टिव्हिटी ही चांगली व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर अजून एक दुसरा एक्सरसाइज आहे थायरॉइड ग्लँडसाठी. तो म्हणजे की इथे जी थायरॉइड ग्लँड आपण जेव्हा असं करतो, तेव्हा पुरुषांमध्ये विशेषतः याला ॲडम्स ॲपल म्हणतात बघा. इथे एक कार्टिलेज असतं. तर ते जास्त लागतं. विशेषतः वयात येणाऱ्या मुलांमध्ये वगैरे हे मोठं असतं इथे. तर हे जे इथे कार्टिलेज असतं ना, तिथे फक्त 3 बोटं घ्यायची आणि अशा प्रकारे 1, 2, 3 एवढे 3दाच फक्त एक्सरसाइज करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काही काल्पनिक आहेत का? तर खरं तर नाहीत. हे तुमच्या शरीरातील एनर्जी पॉइंट्स आहेत. ज्या गोष्टींचं बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं, की ह्याचं काही सिद्ध करू शकत नाही आपण हे किंवा ब्लडमध्ये दाखवू शकत नाहीत किंवा ही कशी क्रिया होते, हे आपण लॅबमध्ये सिद्ध करू शकत नाही, असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा बऱ्याच वेळा ह्याच्यावर डाऊट घेतला जातो, की हे सुडो सायन्स आहे. परंतु आपल्याला न समजणाऱ्या, न दिसणाऱ्या, कॅमेरामध्ये न येणाऱ्या किंवा तुमच्या मायक्रोस्कोपमध्ये न दिसणाऱ्या अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपण त्याला डिनाय करू शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मन. मन हे मला सांगा बरं, की तुम्हाला कोणता आजपर्यंतचा असा शास्त्रज्ञ आहे, की जो मनाला दाखवू शकलेला आहे आणि मन तर प्रत्येक ठिकाणी असतं. त्याच्यामुळे त्याला अमूर्त म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या अमूर्त चिकित्सेमध्ये येतात, की ज्यांना काही मूर्ती नाहीये किंवा तुम्ही त्याला असं सिद्ध करून दाखवू शकत नाहीत. पण म्हणजे ह्या नाहीत असं नाही. तेव्हा तुम्ही जरूर करून बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सेव्ह करून ठेवा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.